राज्यमंत्री सिद्धेश कदम आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करतायत, ज्या भाषेचा वापर करतायत, ॲनाकोंडा म्हणतायत आणि विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघाले असं म्हणतायत। मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीचं उत्तर दिलेलं आहे। विधिमंडळामध्ये आज आपली संख्या फक्त 20 वरती येऊन राहिलेली आहे। अशा वेळेस आपण आमच्यावरती टीका करणं हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे। शिंदे साहेबांना शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे। तुम्हाला जे हिंदुत्ववादी मतदार नाही आहेत, जे हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये आहेत, अशा मतदारांनी आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना स्वीकारलेलं आहे। वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर ठाकरे कुटुंबियांनी पंजाला मतदान करणं ह्याचा विचार त्यांनी स्वतः केला पाहिजे आणि प्रत्येक शिवसैनिकांनी ही गोष्ट मनात ठेवून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुठली आहे ह्याचं जे उदाहरण दिलेलं आहे, त्यामुळेच जवळपास 60पेक्षा जास्त आमदार आज शिवसेनेचे निवडून आलेत आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत आणि शिवसैनिक हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत। लाज बाळगायला हवी, आरशात पाहायला हवी, अशा भाषेचा वापर करतायत आदित्य ठाकरे। मला वाटतं शिंदे साहेबांच्या समोर आदित्यजी भरपूर ज्युनियर आहेत आणि एका सिनियर लीडरच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करणं, ठीक आहे तुमचा वैयक्तिक रोष असू शकतो, परंतु अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात पण बैठक झाली। महायुती म्हणून सर्व निवडणुका लढवल्या जातील असं बोललं जाते। मुंबईबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादीबाबत नवाब मलिक यांच्यासोबत चर्चा करणार नाही अशी पण माहिती मिळते, काय म्हणाल? नाही, बरोबर आहे। बघा, शेवटी आज शिवसेना भाजप ही नॅचरल अलायन्स आहे। आम्ही एकाच हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही आहोत आणि अशा वेळेस शिवसेना भाजप युती ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांमधूनच माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांची बैठक झालेली असावी। दुसरा विषय, नवाब मलिक यांच्यावरती जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आरोप आहेत। म्हणजे एक वेळेस उबाटा हे ज्यांनी 93चे बॉम्बस्फोट घडून आणले अशा दाऊदच्या सोबत आरोपी असलेल्या व्यक्तींच्या सोबत निवडणूक लढू शकतात, परंतु आम्ही मात्र ते करू शकत नाही। असे गंभीर आरोप जोपर्यंत ते त्याच्याबद्दल काय स्पष्टता किंवा त्याच्याबद्दल निकाल काय लागत नाही तोपर्यंत त्यांच्या बाबतची भूमिकाही आम्ही बदलू शकत नाही। खेडमध्ये ईडीची छापेमारी होते, रत्नागिरीत पण होते, सावर्डेमध्ये होते आणि त्यामुळे सचिन पवफळे नावाचा जो इसम आहे त्याच्या कारखान्यांवर आणि संपत्तीवर ईडीची टाच आहे, कसं पाहता याकडे? नाही, बघा, शेवटी ईडी हे त्यांचं काम करणार आहे। जिथे चुकीचा प्रकार घडलेला असेल, जिकडे अपव्यवहार झालेला असेल, अशा ठिकाणी ईडी त्यांची कारवाई करणार आहे। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यासोबतच म्हटलेलं आहे की ईडी त्यांचं काम करते आणि आदित्य ठाकरेवर सुद्धा योगेश कदम यांनी टीका केली। कॅमेरापासून योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।